वाजल्यापासून आम्ही मामाच्या गावाला गेलो ना तिथपर्यंत दिवे लागण झाली होती. संध्याकाळ झाली होती, संध्याकाळ. इतकी भूक लागली होती ना, कधी एकदा जेवतो आणि झोपतो असं झालं. पण तेवढ्यात आजी म्हणाली, हातपाय धुवा, देवासमोर उभे राहा आणि म्हणा शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी. शुभं करोती म्हणून झालं. तेवढ्यात आजोबा आले आणि आजोबांनी आम्हाला एक सुंदर कविता म्हणून दाखवली. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो. सुंदर चांदणे चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर पडे त्याचे. सुंदर ती झाडे, सुंदर पाखरे, किती गोड बरे गाती गाणे. सुंदर वेलींची सुंदर ही फुले, तशी आम्ही मुले देवा तुझी. इतुके सुंदर जग तुझे जर, किती तू सुंदर असशील. मग आजी खुश झाली. तिने आम्हाला गरमागरम जेवायला वाढलं. गरमागरम भात, वरण आणि तुपाचा गोळा. त्यानंतर आजोबा गमतीत आम्हाला म्हणाले, भट्ट जेऊनी तट्ट फुगले, घरी जाऊनी स्वस्थ निजले. बायको म्हणे का हो निजले, बायको म्हणे का हो निजले, अगो रांडीचे पोट फुगले. पण आम्हाला झोप येईना, कारण टीव्ही बघितल्याशिवाय आम्हाला झोपच येत नाही. मी आजीला म्हटलं, आजी टीव्ही आहे का? आजी आजी टीव्ही बघायचा. आजी काय रे, काय काय बघता टीव्हीवर डोंबलाचं तुम्ही? डोंबलाचं काही बघत नाही, टीव्हीवर कार्यक्रम बघतो. तुला बघायचं आम्ही काय बघतो ते ऐक मग. जे जसं हवं तसं मला कधी मिळत नाही, हे असं का होतं मला कळत नाही. ग्रेट मी नसलो तरी इडियट म्हणू नका मला. कसं जगायचं, कसं वागायचं, कुणी सांगेल का मला कसं जगायचं? ए आजी, कसं वागायचं, कुणी सांगेल का मला? माझ्या आयुष्याच्या हिरो व्हायचे मला. कसं जगायचं, कसं जगायचं, कसं वागायचं, कसं वागायचं, कुणी सांगेल का मला? नाही नाही नाही, त्यापेक्षा मी तुला एक छानसं गाणं म्हणून दाखवू का? गाणं हो. कुठलं? हा ऐक. वा, चांदोबा चांदोबा भागलास का, लिंबोणीच्या झाडामागे लपलास का? नको 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 लिंब- नको 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 गाणं नको, हे गाणं नको. मला टीव्हीवरच गाणं पाहिजे, टीव्हीवरच गाणं पाहिजे. कसली रे तुम्ही आजकालची मुलं, जरा म्हणून काही जुनं ऐकायला आवडत नाही. हा? तुला- आता आजीला कसं सांगणार? आमच्या शहरात निंबोणीचं झाडच नाहीये. सगळ्या बिल्डिंगी आणि सोसायट्या, सगळी झाडं कापून टाकली. त्यापेक्षा मी तुम्हाला नवीन चांदोबा चांदोबा भागलास ऐकवू का? चांदोबा चांदोबा भागलास का, रॉक अँड रोल. A1 A2 1 2 3 4. चांदोबा चांदोबा भागलास का,
सोसायटीच्या बिल्डिंग मागे लपलास का? सोसायटीची बिल्डिंग 8 मजली, मामानं वाड्याच्या जागी बांधली. चांदोबा भागलास का? सोसायटीच्या बिल्डिंग मागे लपलास का? सोसायटीची बिल्डिंग 8 मजली, मामानं वाड्याच्या जागी बांधली. मामाच्या सोसायटीत येऊन जा, मामाच्या सोसायटीत येऊन जा. पाव भाजी खाऊन जा, पाव भाजी खाऊन जा. तव्यावर पडली माशी, तव्यावर पडली माशी. चांदोबा राहिला उपाशी. काय झालं आजी? शी काय झालं? अरे किती आरडाओरडा, हा किती आरडाओरडा. कसलं घाणेरडा काहीतरी नाचत होता तिकडे. काय घाणेरडा नाचत होतो? तुम्हाला आवडलं की नाही सगळ्यांना? तुम्हाला ऐकायचं पुन्हा एकदा? वन्स मोर घ्यायचंय. 1 2 1 2 3 4. चांदोबा भागलास का? सोसायटीच्या बिल्डिंग मागे लपलास का? सोसायटीची बिल्डिंग 8 मजली, मामानं वाड्याच्या जागी बांधली. चांदोबा भागलास का? सोसायटीच्या बिल्डिंग मागे लपलास का? सोसायटीची बिल्डिंग 8 मजली, मामानं वाड्याच्या जागी बांधली. मामाच्या सोसायटीत येऊन जा, मामाच्या सोसायटीत येऊन जा. पाव भाजी खाऊन जा, पाव भाजी खाऊन जा. तव्यावर पडली माशी, तव्यावर पडली माशी. चांदोबा राहिला उपाशी. लाज वाटण्यासारखं नाचलो आम्ही. हे बघ नाही, त्यांना आवडलं सगळ्यांना. हो त्यापेक्षा तुम्हाला मी छानशी गोष्ट सांगू का? कसली गोष्ट? कुठली सांगू बरं? सशाची. चालेल. सशाची. ससा ससा तो ससा की कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविली. ससा तो ससा की कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविली. वेगे वेगे धाव नि डोंगरावर जाऊ ही शर्यत रे आपुली. तुरु तुरु बोले तो तुरु तुरु चाले नि कासवाने अंग हलविले. ससा जाई पुढे नि झाडा मागे धडे हे कासवाने हळू पाहिले. वाटेत थांबले ना गुणाशी बोलले ना चालले लुटू लुटू पाही. ससा ससा तो ससा की कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविली.
कशी पैज लाविली वेगे वेगे धाव मी डोंगरावर जाऊ ही शर्यत रे आपुली ए बघ काय. बाप रे केवढे ससे. हा सगळे ससे आपापल्या पिंजऱ्यात गेलेले आहेत. आता मी बोलू का? गोष्ट ऐकता ऐकता मला झोप कधी आली ते कळलंच नाही. आणि खरंच आमच्या आजीच्या घरासमोरच्या निंबोणीच्या झाडामागे चांदोबा दिसला. चांदोबा दिसला आणि आजीने आम्हाला थोपटत थोपटत गाणं म्हणायला सुरुवात केली. चांदोबा चांदोबा भांगलास का निंबोणीच्या झाडामागे लपलास का निंबोणीचं झाड करवंदी मामाचा वाडा चिरबंदी चांदोबा चांदोबा भांगलास का निंबोणीच्या झाडामागे लपलास का निंबोणीचं झाड करवंदी मामाचा वाडा चिरबंदी चांदोबा चांदोबा भांगलास का चांदोबा चांदोबा भांगलास का चांदोबा चांदोबा भांगलास का गाणं ऐकता ऐकता डोळे कधी मिटले हे कळलंच नाही आणि मी स्वप्न बघायला सुरुवात केली. कुठली? ते सांगणार पण मधल्या सुट्टी नंतर. आता घेऊया मधली सुट्टी.